हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। दुपारी चहासोबत काही हलका फुलका नाश्ता झाला तर चहाची रंगत आणखी वाढते आणि नाश्ता कुरकुरीत असला तर आणखीन छान। त्याचकरिता मी आज तुम्हा सर्वांसाठी खुसखुशीत खस्ता मेथी मठरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तुम्ही ही मेथी मठरी चहासोबत देखील खाऊ शकता। सोबतच दिवाळीमध्ये किंवा इतर कुठल्याही सणामध्ये किंवा घरी पाहुणे आले असतील तर तुम्ही त्यांना देखील हे मठरी देऊ शकता। ही मठरी खूपच खुसखुशीत आणि चविष्ट आणि खमंग होते। सोबतच तुम्ही याला 1 महिना स्टोर करू शकता आणि जेव्हा हवे असेल तेव्हा खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता अतिशय चविष्ट खस्ता कुरकुरीत आणि चविष्ट अशी मेथी मठरी कशी बनवायची ते पाहूया। मेथी मठरी बनविण्याकरिता एका पॅन मध्ये सर्वप्रथम आपल्याला अर्धा चमचा तेल छानपैकी तापवून घ्यायचे। तेल छान तापून झालं की यामध्ये आपल्याला 2 वाटी मेथी घालायची आहे। ही मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही या मठरीमध्ये मेथी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही मेथी थोडी थोडी करत आपल्याला पॅन मध्ये ॲड करायची आहे आणि 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। मेथी अशी शिजवून घेण्यामागचं कारण म्हणजे आपण जर ही कापलेली मेथी डायरेक्ट मठरीमध्ये यूज केली तर तिचा करवटपणा मठरीमध्ये येऊ शकतो। मेथी अशी शिजवून घेतल्याने त्यामधील करवटपणा नाहीसा होतो आणि मठरी अजिबात करवट होत नाही। 5 मिनिटे मी मेथी छान पद्धतीने शिजवून घेतलेली आहे। आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊ। आता मठरी बनवण्याकरिता इथे आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। हा मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे। सोबतच मठरी छान कुरकुरीत व्हावी याकरिता अर्धी वाटी आपल्याला रवा देखील यामध्ये ॲड करायचा आहे। बारीक रवा आहे हा। आणि काही मसाले आपण यामध्ये ॲड करू। सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। अर्धा चमचा धने तसेच जिरे पूड मी यामध्ये ॲड करणार आहे। चव छान येते याने। आणि तिखटपणाकरिता एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि सुंदर चवीकरिता एक मोठा चमचा तीळ यामध्ये घालणार आहोत। मठरी छान पाचक व्हावी याकरिता पाव चमचा ओवा देखील ॲड करूया आणि सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये जाणार आहे पाव वाटी तूप। तूप मी हलकसं पातळ करून घेतलेलं आहे। तुपामुळे आपली ही मठरी छान खुसखुशीत होते। हे तूप पिठाला आपण व्यवस्थित असं चोळून घेऊया आणि आपण शिजवून घेतलेली मेथी यामध्ये ॲड करायची आहे। मेथी देखील पिठामध्ये आपण व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपलं हे पीठ घट्टसरच असायला हवं, नाहीतरी पीठ खूपच लूज पडतं आणि मठरी हवी तशी क्रिस्पी होत नाही। याकरिता आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे। पीठ मळून झालं की हे पीठ आपण झाकून एक अर्धा तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवू। इथे अर्धा तासामध्ये हे पीठ छानपैकी सेट होतं। याला परत एकदा मळून घेऊया। पिठामध्ये लवचिकपणा येण्याकरिता 2 ते 3 मिनिटे हे पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि पिठामधून आपण चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे बॉल्स कापून तयार करून घेऊया। 4 भागामध्ये हे पीठ मी कापून घेणार आहे आणि पोळीप्रमाणे आपण छोटे छोटे बॉल्स यामधून तयार करून घेऊ। इथे माझे छोटे छोटे बॉल्स बनून तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण फ्लोअरवरती ठेवून याला हाताने प्रेस करून घेऊया आणि पातळ असे मठरीसाठीच्या पोळ्या लाटून तयार करून घेऊ। इथे माझी पोळी लाटून तयार आहे। नॉर्मल पोळीप्रमाणेच मी याला लाटून तयार केलेला आहे। आता याला चौकोनी शेप देण्याकरिता मी याचे कॉर्नर कट करून घेत आहे। कॉर्नर छान कट झाले की आपण यावरती थोडं थोडं तूप लावून घेऊ। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। तूप छान लावून झालं की यावरती आपल्याला थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा आहे। मैदा व्यवस्थित असा स्प्रिंकल व्हावा याकरिता मी चहा गाळणीचा वापर केलेला आहे। आणि आता आपण याचं घट्टसर असं रोल तयार करून घेऊ। रोल अगदी आपल्याला घट्टसर तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या या मठरीला व्यवस्थित असा शेप येतो। कॉर्नर जॉईंट व्हावे याकरिता थोडंसं पाणी यावरती लावायचं आणि व्यवस्थित असं रोल बनवून तयार करून घ्यायचं आहे।
आता इथे आपलं मटरीसाठीचं रोल बनून तयार आहे, तर यामधून आपण 1-1 इंचाच्या वड्या कापून तयार करून घेऊ। या पद्धतीने मी वड्या कापून तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। याला आपण हाताने प्रेस करून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं आपण याला लाटून घेऊ, म्हणजे आपल्या मटरीला व्यवस्थित असा शेप येतो। या पद्धतीने हलकीशी मटरी मी लाटून घेतलेली आहे आणि याला किती सुंदर शेप आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच पद्धतीने आपण सर्व मटरी लाटून तयार करून घेऊ। मटरी तळण्याकरिता इथे मी तेल घेतलंय। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय आणि त्यामध्ये एक-एक करून सर्व मटरी आपण सोडून घेऊया। आता मीडियम गॅसवरती सर्व मटरी आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता काही वेळामध्येच आपल्या या मटरी छान फुलून वर यायला लागतात। आता हलवत हलवत सर्व बाजूने या मटरी आपण व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊ। 5 ते 7 मिनिटांमध्ये या मटऱ्या व्यवस्थित अशा फ्राय होतात। तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। आता या मटऱ्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व मटरी आपण बनवून तयार करून घेऊ। आता इथे आपली अगदी सुंदर खुसखुशीत आणि खमंग अशी मेथी मटरी बनून तयार आहे। तुम्ही बघू शकता याला लेयर्स किती सुंदर पडलेले आहेत। कलर आणि टेक्स्चर देखील किती सुंदर येतो आणि चवीलाही तेवढेच भन्नाट लागतात। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला नक्कीच कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।